या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट, सोलापूर। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली, चबुतऱ्याला भगदाड पडले। याची चौकशी करून दोषी असलेल्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे आणि काँग्रेसचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले। यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी बांधलेले गड किल्ले आजही सुरक्षित असताना याआधीही ऑगस्ट 2024 मध्ये निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता। त्यानंतर वर्षभराच्या आत त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभा करण्यात आला। मे महिन्यात या पुतळ्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते। 100 वर्षे काहीही होणार नाही असा दावा सरकारकडून केला गेला, पण अनावरणाला 100 दिवसही झाले नसताना या पुतळ्याच्या चबुतऱ्याचा भराव आता खचला आहे। पुतळ्याच्या डाव्या बाजूला या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचं स्पष्ट होत आहे। त्याबरोबरच राज्यात पूल कोसळत आहेत, नवे रस्ते खचत आहेत। विकास कामांचा डांगोरा पिटणाऱ्या महायुती सरकारचे काम किती गुणवत्तापूर्ण असते हे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघते। टक्केवारी आणि मलिदात अडकलेल्या महायुती सरकारकडून अपेक्षा काय करणार यावरून हे सरकार महापुरुषांचे पुतळे, विचारांचा आदर्श आणि प्रेरणा म्हणून उभारतंय की केवळ ठेकेदारांसाठी आहे असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडत आहे। महिनाभरात भराव कसा खचला याचं उत्तर सरकारने द्यावं। भराव खचल्याचा अर्थ काम सुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे हे दिसतं। शिवप्रेमी म्हणून आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही। सरकारने याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। यावेळी चेतन नरोटे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेविका परवीन इनामदार, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे, शकील मौलवी, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबूराव म्हेत्रे, कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोलू, प्रवक्ते नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, ॲडव्होकेट केशव इंगळे, हेमाताई चिंचोळकर, लखन गायकवाड, संजय गायकवाड, राजेश झंपले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।